शारदीय नवरात्रोत्सवाला ग्रामदैवत असलेल्या जगदंबा माता मंदिरात घटस्थापना करून उत्साहात प्रारंभ झालाय। आज सकाळपासूनच विधिवत पूजा या ठिकाणी करण्यात आली। तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना वनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सपत्नीक पूजा करून करण्यात आली। तसेच त्यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली। मंदिराचे पुरोहित सुधीर दवणे यांनी ही पूजा करून घेतली। यावेळी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती। घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला पहिल्या माळीचा मान मराठा समाजाचा आहे। यासाठी देवीच्या महावस्त्र साजशृंगाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी शेकडो महिला आणि पुरुषांनी भगवे फेटे परिधान केले होते। नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी 7 वाजता पंचामृत महापूजा, सकाळी 9 वाजता आरती, सायंकाळी 6 वाजता देवीची सवाद्य पालखी, 7 वाजेला महाआरती असं नियोजन करण्यात आलंय। रोज घटी बसलेल्या महिलांसाठी फराळाच्या खिचडी वाटपाचं नियोजन करण्यात आलंय। वणी येथे परंपरेनुसार प्रत्येक माईचा मान हा प्रत्येक समाजाला देण्यात येतो। यानुसार रोज तो मान देऊन पूजाविधी संपन्न होतो। पालखीचा मान देशमुख आणि थोरात कुटुंबियांकडे असतो। यावेळेच्या पालखीचा मान दिलीप लक्ष्मण देशमुख, पंजाबराव देशमुख यांच्या कुटुंबियांकडे आहे। दररोज रात्री 8 ते 11 या वेळेत वेगवेगळ्या विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रसिद्ध देवी भागवत पुराण कथन कार्यक्रम ह.भ.प. हरिदास महाराज पिंपरे हे करणार आहेत। देवी भागवत कथा सोहळ्याचं आयोजन नवरात्र उत्सवानिमित्तानं करण्यात आलंय। महानवमीला मंदिर सभा मंडपात रात्री 8:30 वाजेपासून शतचंडी याग होणार आहे। रात्री 12 वाजेनंतर कोहळ्याचा बळी देऊन पूर्णाहुती देण्यात येणार आहे। नवरात्र उत्सवात 5 लाखांवर भाविक येण्याची शक्यता असून त्या दृष्टीने भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी विश्वस्त सप्तशृंगी देवी ट्रस्ट वणीचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, प्रवीण देशमुख, मनोज थोरात, अमोल देशमुख, लहानुबाई थोरात, पोपटराव थोरात, रमेश देशमुख, सुरेश देशमुख, गणेश देशमुख, रवींद्र थोरात, राकेश थोरात, रोशन जहागीरदार, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलीस आणि आरोग्य प्रशासन तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, वणी।